आवडया जीवा सावळे परब्रह्म आवडया जीवा मनी मने रामिवा घर केले काय करूसे सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बाप रखुमा देवीवरू सावळी प्रतिमा बाप रखुमा देवीवरू सावळी प्रतिमा मनी मने क्षमा एक झाले काय करूसे सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे समचरण सर्वजम सांद्र निलांबुदागम जगनं हित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा आपल्या गावाचे रत्न असणारे जे चालते ज्ञानाचे बिंब जयाचे अवयव सुखाचे कोंब हेर माणूस पलते भांब लौकिक भाग महाराज म्हणतात तयांचे बिसात शब्द सुखे मनो येती वेद ते सदेह सचिदानंद कान होते हरिभक्त परायण आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे. बाबांच्या महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला जो काही वेळ आहे त्या वेळेच्या आत आपण या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. खूप सुंदर अशा प्रकारचा हा 12व्या क्रमांकाचा आपला सप्ताह गुढीपाडव्याला या सप्ताहाची आपल्या सुरुवात झाली. तशा प्रकारची गंगा या अत्यंत छोट्या स्वरूपात असतात. झराच असतो तो गंगा म्हणजे एक प्रकारे, पण तो झराच आज एवढा त्याचा पाठ झालाय की खूप मोठा अशा प्रकारचा महाराज म्हणतात की त्याच्यामध्ये आपण सगळेजण नाहून निघालो आहोत. आणि अशा प्रकारे हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा आपल्या श्री क्षेत्र हंडी नगरीमध्ये आलेला आहे. बाबा एकानं मला काल फोन लावला, त्याला सांगितलं बाबा तुमच्या भागात एवढा सत्य कस काय व्हायला ज्ञानेश्वरी पारायणाची. त्यामध्ये आमचं रान पहिलं साधू संतांनी नांगरून ठेवलेले. एवढा उतार येण्याचं कारण काय? आपल्याला काय ते दगड याचायचं काम आहे का खोडं काढायचं काम आहे का पालवी खाण्याचं काम आहे? अगोदरच महाराज साधू संतांनी ही भूमी नांगरून ठेवलेली. गुरुवारी हरिभक्त परायण वैकुंठवासी नथुरामजी बाबा क्याहाळकर आपल्या भागाचं रत्न आहेत. महाराजांनी ज्ञानेश्वरीवर एवढं प्रेम केलं. महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, या सगळ्या ओव्यांचा पाऊस पडायचा. विचार जर केला तर बाबाचं कीर्तन म्हणजे एक पर्वणी होती ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकण्याची, अमृतानुभवाच्या ओव्या ऐकण्याची. पण हल्लीच्या काळात आता हे महात्मे जर सोडले तर पाऊस सोडा बाबा ओव्याचा दुष्काळ पाहायला मिळाला आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला दुष्काळ पडायला का काय? पण असो, महाराजांनी ही भूमी नांगरून ठेवलेली. आपल्याला फक्त त्याच्यावर चाड्यावर मुठत धरायची काहीच गरज पडली नाही. महाराज आपल्याला फक्त गावात येऊन फक्त श्रीफळ दिलं आणि श्रीफळ देण्याचा परिणाम आज आपण जे काही भव्य दिव्य वातावरण पाहलो, खऱ्या अर्थानं हे साधू संतांचे उपकार येतं. आणि साधू संतांनी ही भूमी नांगरून ठेवली. आपल्याला फक्त काय करायचंय? महाराज म्हणतात की विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे जन्म शतांतरीची मापे सुखची मविजे. महाराज म्हणतात आपल्याला सुखाचं जर पीक घ्यायचं असेल ना तर वाफा करावा लागतो. आपल्याला वाफा मेथीच्या भाजीला वाफा करावा लागतो ना, होय सज्जन महाराज? मेथीच्या भाजीला वाफा करावा लागतो. तसं महाराज म्हणतात ही पेरणी कशात करायची तर विधीच्या वाफ्यामध्ये करायची. कोणतं बीज आहे तर सत्क्रिया बीज आहे. आणि सत्क्रिया बीजाची जर आपण विधीच्या वाफेमध्ये जर पेरणी केली तर पुढचे शेकडो जन्म महाराज सांगतात आपल्याला सुख नावाचं पीक इतकं पीक येईल की खूप अशा प्रकारे शेकडो जन्म आपल्याला ते सुख. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात सुखाचं झाड आहे. महाराज म्हणतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे Yeah.
त्यांच्या दारामध्ये सुखाचं झाड आहे महाराज म्हणतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ, रीडा बोले. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. उपक्रम आणि उपसंहार. उपसंहारामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे तिथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताच्या. म्हणून आपल्याला आता दुःखाचे दिवस आपले निघून गेलेत, खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आहेत. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये पडली, खऱ्या अर्थानं तिथून आपल्याला सुखाला सुरुवात झालेली आहे. ज्ञानेश्वरी सारखा जगाच्या पाठीवर दुसरा ग्रंथ नाही. सगळे शोध ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये लावले. विमानाचा शोध असेल, विजेचा शोध असेल, नवे नवे संसाराचं मिथ्यत्व पटवून देत असताना ज्ञानेश्वर महाराजांना जे दृष्टांत दिले, भगवान श्रीकृष्ण परमात्माला सुद्धा तेवढे दृष्टांत देता आले नाही. महाराज म्हणतात भगवान परमात्मानं सांगितलं तो संसार वृक्ष कसा आहे. अश्वत्थमेन सुविरूढ मुल मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. जया फुलना चुंबिता फळना तुरंबिता काही न लगे पंडुसुता रुखुची हा. ज्ञानोबरायने त्याच्यावर खूप विस्तारानं सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात बाबा सुख संसार कसा आहे तर शशविषान काय मोडावे दृष्टांत दिले ज्ञानोबरायनं. गंधर्व दुर्ग काय पाडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी. दृष्टांत द्यावे तर ज्ञानोबरायनच महाराज. शशविषान काय मोडावे. शशविषान या शब्दाचा अर्थ महाराजांनी सांगितला सस. आता सशाचे शिंग किती आहेत आपल्या भागामध्ये. होय किती असतील. हा तू कितीला आहे. 6वीला. किती आहेत सशाला शिंग. हा राईट बरोबर आहे त्याचं. त्याच्या 2च आहेत. कारण की त्यांना माहित नाही त्यांना सशाला शिंगच नसतात. ज्ञानोबराय म्हणतात शशविषान काय मोडावे गंधर्व दुर्ग काय पाडावे. ढगांचे किल्ले ज्ञानोबराय म्हणतात ढगाचे किल्ले जर एखादा माणूस तलवार हातामध्ये जर घेऊन गेला तर पाडता येतील का. शशविषान काय मोडावे गंधर्व दुर्ग पाडावे तोडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी. खपुष्प म्हणजे आकाशाचं फुले. आता आकाशाच्या फुलाचा जर हार घालायचा आपल्याला ठरवलं तर जमन का. होय सज्जन महाराज आम्हाला वाटायला आमच्या चॅनलला आकाशाच्या फुलाचाच हार घालावा जमन का. अगोदर त्याला फुल लागू द्या नंतर मग आपण त्याचं काय करू हार करू. आता ज्ञानोबराय हे आपलं सांगायलेत का त्या आकाशाच्या फुलाचं सांगायलेत. संसाराचं सांगायलेत ज्ञानोबराय. आणि हे सांगत असताना महाराज म्हणतात वांझेची या लेका कैची लग्न पत्रिका नभी निळी भूमिका केवी कल्पुका. संसाराचं मिथ्यात्व सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात बाबा स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया. स्वप्नामध्ये एका माणसाचं डोकं दुखू लागलं स्वप्नात. आता स्वप्नात जर डोकं दुखत असलं तर कोणती गोळी द्यावं लागेल. होय मर्दंगाचारी धानोरकर हा मग असू लागले कोणती गोळी द्यावं लागेल बरं डोकं दुखायले कोणती. हा कोणती. हा हो पण स्वप्नात जर डोकं दुखत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात जाग हे त्याचं औषध आहे. स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची खडगी. या संसाराचं मूळच अज्ञान आहे. त्याला फक्त ज्ञान खडग हातामध्ये जर घेतलं तर तो संसार दूर होतो. अत्यंत सोप्या भाषेत आपल्या समोर ज्ञानेश्वरी प्रगट केली. ज्या वेळेला अर्जुनाला सुरुवातीला महाराज अर्जुनाला प्रश्न विचारला काय तुझ्या अंतःकरणातला भाव आहे. अर्जुनानं सांगितलं देवा हे सकळ कुळ देखोनी जो शोकुपजला माझे मनी तो तुझिया वाक्य वाचूनी न जाय आणि के. भगवान हे सगळं पाहिल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणामध्ये शोक झालेला आहे. माझ्या अंतःकरणामध्ये दुःख व्हायलंय का तर हे माझेच येतं. द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य ज्यांच्यामुळे मी धनुर्विद्या प्राप्त केली. मी पार्थो द्रोणाचा केला जिने धनुर्वेद मज दिदला. ज्या द्रोणाचार्यामुळे मी आज या ठिकाणी प्रसिद्ध आहे ते द्रोणाचार्यांच्या समोर मी कसं बाण घेऊन मारू त्यांना. हा शोक माझ्या अंतःकरणात निर्माण झालाय. तो तुझ्या शब्दाशिवाय जाणार नाही भगवान. आणि ज्या वेळेला मग सगळी गीता सांगितली आणि 18व्या अध्यायात शेवटी मग म्हणले मग आता कस काय तुमची तब्येत. आता काय विचारायचं का आता काय बोलायचं का. त्यावेळेला अर्जुनानं जे सांगितलं महाराज ते ज्ञानेश्वरीचं फळ आहे. अर्जुनानं सांगितलं देवा गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो तुझिया गुणे
हो, आता पुसणे बोलणे न लगे काही. मी जो काही अर्जुन म्हणून मी याच्यात गुंतलो होतो ना, आता देवा अर्जुन हे माझं उपाधी आहे आणि ती उपाधी मी आता मुक्त झाली माझी. तुझ्या शब्दामुळं तुम्ही जी काय मला गीता सांगितली त्या गीतेमुळं आता मी मुक्त झालो. आता काही विचारायचीही गरज नाही आणि काही बोलायचीही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. असं खूप काही बोलण्यासारखं आहे. आपल्याला वेळ मर्यादित आहे. आपणही सगळ्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रेम केले आणि एवढ्या प्रेमामुळेच एका शब्दामध्ये जवळपास 131 माणसं पारायणाला बसली. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, खऱ्या अर्थानं निस्सीम भाव इतका ज्ञानेश्वरीवर आहे. महाराज जनाबाई तर म्हणल्या ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? आपली आई आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. सगळ्यात मोठे उपकार ज्ञानेश्वराच्या नंतर ज्ञानेश्वरीचे आहेत आपल्यावर. आणि अशा प्रकारचं प्रेम ज्ञानेश्वरीवर. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय खूप विस्तारानं आहे. पण जसं ज्याच्या बुद्धीला झेपेल तशा प्रकारे ज्ञानोबरायनं तुम्हाला आम्हाला उपदेश केला. हो, हरिपाठाची रचना केली, चांगदेव 65ची रचना केली, अमृतानुभवाची रचना केली, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्याच्याही पुढे ज्ञानोबरायची अभंग रचना खूप गोड आहेत. अभंग गवळणी येता, विरहिणी आहेत. विरहिणी म्हणजे साक्षात दुसरं तिसरं काहीच नाही महाराज. गोपीगीतच आहे. भगवान परमात्माचा जो काही विरह झाला गोपीगीतामध्ये तो प्रगट केला. गोपीगीत आपल्याला संस्कृतमध्ये वाचणं शक्य नाही, म्हणून ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी त्या विरहिणीच्या माध्यमातून आपला भाव प्रगट केला. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, आठवे मानसी. भजनी मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप एवढे भजनी मंडळ गोळा करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं ज्ञानेश्वरीवर त्यांचं प्रेम आहे आणि बाबांचं खूप मोठं त्या ठिकाणी आपल्यामध्ये सहकार्य आहे. बाबांसारखं या ठिकाणी आपल्याला त्या खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे बाबांचं आणि त्याच्यामुळे हे सगळा उत्साह वाढत वाढत चाललाय. असो, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला जो विरह भाव आहे, पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी. 3 प्रकारचा अनुराग शास्त्रकारांनी सांगितला. पूर्व अनुराग, दुसरा आहे मिलनानुराग आणि तिसरा आहे विरहानुराग. एवढे राग सांगणार नाही, तुम्हाला राग येईन त्याच्यामुळं. विठ्ठल पूर्वानुराग काय? भगवान परमात्म्याच्या रूपाचं ज्या वेळेला प्रागट्य केलं रुक्मिणी समोर, रुक्मिणीनं काय भगवान परमात्म्याला पाहिलं नव्हतं. त्या रूपाचं वर्णन केल्याच्या नंतर अंतःकरणातली जी काही अवस्था आहे ती अवस्थाच पूर्वानुराग आहे. भेटीच्या अगोदरची जी अंतःकरणातली अवस्था आहे, आपल्याला पुढे भेट राहिलेली आहे आणि त्या भेटीच्या अगोदरची जी अवस्था आहे महाराज म्हणतात त्याला पूर्वानुराग. दुसरा आहे मिलनानुराग, भेट झाल्याच्या नंतर जी अवस्था सांगितली ती आहे. पण तिसरा सर्वोच्च भक्तीतली जी अवस्था आहे महाराज म्हणतात तो विरह भाव आहे, विरहानुराग. भेट झाल्याच्या नंतरही विरह होणं याला विरहानुराग. आणि खऱ्या अर्थानं भेट व्हावी का विरह व्हावा? होय, विरहच व्हायला पाहिजे महाराज. 2 भाऊ जर एकत्र जर असले तर भांडणं होतेत का? प्रेम राहते? भांडणं होतेत. आणि लांब एक संभाजीनगरला आणि एक गावात आहे, प्रेम वाढत आहे. विरह भावात प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 पक्षांची नावं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. 2 पक्षाचे म्हणजे एक सत्ताधारी एक विरोधी असा नाही. 2 पक्षी म्हणजे होय पाखरं. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात सारसाही विघडता
होय ओहावनी मत्स्य काढिता का भनंग दौडिता भानयावरून. त्याच्यामध्ये विरह सांगत असताना एक सांगितला सारस पक्षी आणि दुसरा सांगितला चक्रवाक पक्षी. शब्दाची आसकडी भेद नदीच्या पैलथडी आरडताती विरह वेडी बुद्धी भेदे. ज्ञानोबराय म्हणतात ते पक्षी काय करतो, तो तया चक्रवाकाच्या मिथून सामरस्याचे गायन भोगवी चितगगन भुवनदीप. महाराज म्हणतात तो चक्रवाक आहे एक आणि दुसरा आहे सारस एक. दोघांनाही विरह झाला. पण सारस नावाचा एक पक्षी आहे, विरह झाल्याबरोबर त्याचा जीव जातो महाराज. सारसाही विघडता. ज्ञानोबराय म्हणतात बरोबर इकडं या पक्षाचा विरह झाला की त्याची पत्नी मरते, सारसा, तिचं नाव आहे सारसा. पण इकडं जो काही चक्रवाक आहे महाराज, रात्रभर त्याला विरह होतो. या काठाला पत्नी आहे, या काठाला पती आहे, एवढा विरह आहे, एवढा विरह आहे. इकडं आवाज तिकडे जातो, तिकडं आवाज इकडे होतो, पण त्याला काय पाहता येत नाही, एकमेकाला भेट होत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांची भेट होते आणि रात्रभर विरहानं ते वेडी होतात. आरडतात ती विरह वेडी. ज्ञानोबराय म्हणतात ते विरहानं आरडतात. आणि मग त्यावेळेला ती सारसा नावाची जी काही पक्षिणी आहे ती या चक्रवाकीला भेटते. चक्रवाकीचा आणि सारसाचा संवाद आहे. सारसा म्हणजे एक शास्त्रामध्ये त्याला लक्ष्मण असं नाव सांगितलं. त्या चक्रवाकीचा आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. ती लक्ष्मणा म्हणते चक्रवाकीला, अगं माझा जर माझ्या पतीसोबत जर विरह झाला ना तर तात्काळ माझा प्राण निघून जातो. पण तुझा रात्रभर विरह होऊन सुद्धा तू त्या ठिकाणी मरत नाहीस. काय तुझ्या अंतकरणातली अवस्था? माझ्यापेक्षा तर तुझ्यापेक्षा तर मीच श्रेष्ठ आहे. वियोग झाल्याबरोबर माझा त्या ठिकाणी जीव जातो आणि तू का रात्रभर त्या ठिकाणी थांबते? त्यावेळेला चक्रवाकीनं जे शब्द सांगितले महाराज, शास्त्रकार सांगतात चक्रवाकीनं सांगितलं, माझा पतिराज मला उद्या सकाळी भेटणार आहे. त्या भेटीच्या आशेमुळं मी रात्रभर तळमळत राहते. माझा जीव का जात नाही? जीव नाही गेल्यामुळं माझा फायदा आहे की उद्या सकाळी मला माझा पतिराज भेटणार आहे. तो वियोगामुळं माझं प्रेम वाढते. वियोगामध्ये प्रेम आहे महाराज. ज्या वेळेला त्या गोपिकां उद्धवाला भेटल्या, उद्धव म्हणतो तुम्हाला भेटू वाटत नाही का त्या पांडुरंगाला? उद्धवा, आम्हाला काय मथुरा लांब नाही, पण आमच्या जाण्यामुळं त्याला काही कष्ट जर होत असतील तर आम्ही तिथं जाणार नाही. जेवढं प्रेम आमचं एकांतात आहे का त्याच्यापेक्षा अनंत पटीनं आमचं प्रेम त्या विरहामध्ये आहे. आणि विरह झाल्यामुळं पुन्हा 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 वारंवार वारंवार आम्हाला त्या भगवान परमात्माचं प्रेम वाढत चाललंय. इतका तो भगवान परमात्माला आवडतो. ज्ञानोबराय म्हणतात की त्यानं माझ्या मनामध्ये घर केलंय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सावळे परब्रह्म आवळे या जीवा. आज माऊलीने गोपिकेचा भाव प्रगट केलेला आहे. गोपिकेच्या रूपाकानं महाराज गोपिकेच्या रूपामध्ये गेले. ज्ञानोबरायचं खऱ्या अर्थानं क्षेत्र हे ज्ञान आहे. ज्ञानाचे त्या ठिकाणी महाराज ज्ञानाचं क्षेत्र आहे, त्यांचं योगांचं क्षेत्र आहे. परंतु भक्ती शास्त्राचं सगळ्यात मोठी महाराजांनी संकल्पना आपल्या समोर ठेवली. ज्ञानी असणारे ज्ञानी यांचे शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानाचे शिरोमणी असणारे ज्ञानोबराय. पण ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं महाराज,
बघितल्याच्या नंतर महाराजांना वारी करण्याचं वेड लागलं. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. ज्ञानी असणारे ज्ञानोबराय, पण त्या ज्ञानामध्ये रमले नाही. भक्ती आणि प्रेम याच्यामध्ये ज्ञानोबरायला वाटलं आपण जावं. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचिका ज्ञानी अशी. आपण ज्ञानी राहून चालणार नाही. ज्ञानोबरायनं वारी करण्याचं ठरवलं. वारकरी झाले ज्ञानोबराय. आणि वारीचा विरह ज्या वेळेला वार करायला होतो महाराज, तीच अवस्था ज्ञानोबरायनं या अभंगात या गवळणीमध्ये प्रगट केली. मला ते परब्रह्म इतकं आवडलं. माझ्या मनामध्ये मी घर केलेलं आहे. नुसतं घर नाही तर राजवाडा बांधला. राणीवा घर केले म्हणजे राजवाडा केलाय. सामान्य एखादं घरकुल नाही बांधलं मनामध्ये त्यांनी. राजवाडा, ऐश्वर संपन्न मनामध्ये मी माझ्या राजवाडा बांधला. मनामध्ये घर करणं वेगळं आणि पोटात घर न करणं वेगळं. आपल्या पोटात घर करतं काय काय गोष्टी तुमच्या लक्षात आलं. आणि पोटात घर केल्यामुळे मग आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. कशामुळे? डॉक्टरकडे जातो आपण, डॉक्टर साहेब पोट दुखायले. पण मनामध्ये जर घर केलं तर खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात मन हे मन राहत नाही. ते मन मनच राम होऊन गेल्याच्या नंतर मग प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. त्या मनाची अवस्था महाराज ज्ञानोबराय म्हणतात, बाबा या मनाचे एक निके जे देखलिया गोडी ते चाखे. मग अनुभव सुखाची कौतुके दावी तुझ्या का. एकदा त्या मनानं जर महाराज एखादी गोडी जर त्या मनाला लागली, मग तो विषयाची असू का भजनाची असू. आता या भजनी मंडळीला या भजनाची इतकी गोडी लागलेली आहे, त्याच्यामुळे 9लाच इतके सगळेजण हजर व्हायले. नाही तर आऊ धरायला जा म्हणलं तर जात होते का? एवढी जाऊ शकत नव्हते. 5:30लाच बाबाचा फोन म्हणले, आवरलं का नाही म्हणलं 5:30लाच का. इतकी त्याला त्या अवस्था तशी गोडी झाली. 5:30ला आमचे नावकरी कुठे गेले? विष्णू महाराज, सगळी मंडळी. का तर मनानं त्यांच्या या ठिकाणी त्यांना त्यांच्या मनाला गोडी लागली. मग ती एखाद्या विषयाची जर असेल, ती गोडी लागणं, कोणती गोडी लागते ती आपल्या संगतीवर अवलंबून आहे महाराज. ज्यांना विषयाची गोडी लागली 5:30लाच त्या दारामध्ये जातात. ते सरकार मान्य दुकान, त्याला त्या मनाची त्या ठिकाणी मनाचा विषय आहे तो. आपल्या भजनाची आपल्या मनाला जर गोडी लागली तर मग ती रात्र जरी गेली आपली 4 वाजले तरी आपल्याला मेळ लागत नाही. त्या मनामध्ये आपण एवढे महाराज, त्या मनाचा तो त्या ठिकाणी विशेष तसा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मनाला एवढी त्या भगवान परमात्म्याच्या रूपाची गोडी लागली. आजही आपल्या वारकऱ्याला महाराज त्या वारीची एवढं वेळ लागतं, एवढं वेळ लागतंय. त्या वारीचं नुसतं व्हॉट्सअपवर जरी पत्र आलं तरी आपल्या अंगाला काटा येतो. का तर कधी मी त्या पांडुरंगाला एकदा पाहिल, कधी त्या वारीमध्ये संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मनाशी. घरी पेरणी झाली का काही त्याला संबंध उरत नाही. फक्त त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या मनाचा विषय होऊन जातो तो भगवान परमात्माची वारी. त्याला ती सगळी वारी दिसते महाराज. तसा भाव त्या वारकऱ्यांनी त्या पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर सावळ परब्रह्म आहे, परब्रह्म आहे आणि पुन्हा सावळे विषय विचार जर केला तर महाराज त्या ब्रह्माला कोणतं महाराज म्हणतात, कोणता रंगही नाही आणि रूपही नाही. पण महाराज म्हणतात ते कसं आहे, साधू संतांनी त्याला तिथं आणावं लागलं महाराज. साधू संतांमुळे तो उभा आहे, सावळ्या रूपामध्ये तो उभा आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरीशी आले. भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. एकीकडे ब्रह्म जरी असलं तरी महाराज म्हणतात साधू संतांनी त्याला विटेवर उभं केलं.
आणिला रूपा बळे करोनी खळे हरिदाशी. साधू संतांनी त्याच्या समोर खळ धरलं, हट्ट केला, खळे शब्दाचा हट्ट केला आणि रूपाला त्या ठिकाणी आणलं, उभं केलं. आणि म्हणून उभं केलं म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्याला त्याची वारी करता आली महाराज. नाहीतर निर्गुणाचा बोध कठीण, वेदिवाच्या अगम्य जाण, वेदान कळे उन खुन वेदी. वा वा, आपली भजनी मंडळी चांगली छिरोटीला लागलेली. आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा, म्हणून तर आपल्याला त्याची वारी करता आली. त्याचा रंग रूप अनंत रूपानं तो नटलेला आहे महाराज. ती गवळण म्हणते मला इतकं तो आवडतो, इतका माझा भगवान मला इतका आवडतो. तो सावळा आहे. सगळ्यांनी भगवंताचा रंग कसा सांगितला? सावळा सांगितला महाराज, सावळा. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, कुठं कुठं तर त्याला काळा सुद्धा म्हटले. म्हणजे आजकालचा काळा नाही, तो कसा आहे? हा ना, म्हणजे हे आजचं नाही, त्याच्या पूर्वा जात पासून तसंच आहे म्हणले. ते आतून काळे आणि मी देवाच्या बद्दल बोलतो. साधू संत देवाला कधी कधी भांडतेत महाराज. साधू संत भांडून ठाईचाची काळा आहे म्हणले ते. एखाद्या वेळेला भांडण झालं तर मग ते हायगायत नाही ना, कारण की याला काही मागायचंच नव्हतं ना संतांना. भांडून प्रेम सुख घेतलं महाराज, दुसरं काहीच मागितलं नाही. कधी कधी भांडले. नामदेव महाराज तर एवढे भांडू लागले, देवा म्हणले तुमचं नाव ऐकलं म्हणले मी पुराणामध्ये. मी काय व्हॉट्सअपला नाही, पुराणामध्ये ऐकलं म्हणले. पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पण पतित पावन होशी म्हणून जातो माघारा. काय झालं नामदेव महाराज? असं रागू नका म्हणले, आमच्याकडे पहिलाच टाइम कमी, असं मधातच काही खुसपट काढू नका. पण नामदेव महाराज म्हणले तुमचं नाव पतित पावन ऐकून आलो, तुम्ही उदारत असं बी ऐकून आलो, पण उदार नाहीत म्हणले तुम्ही. तुमच्यापेक्षा तर आमच्या गावातला दुकानदार बरा आहे ना म्हणले. तेल न्या, तूप न्या, साखरे न्या आणि सोयाबीनवर पैसे द्या, झालं तर देऊ, नाही तर मग माफी करू, कर्ज माफी. तुमच्यापेक्षा तर आमचा दुकानदार बरा आहे, पण तुम्ही कसे तर अगोदर घेता देवा, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय रोंधू देवा तुझे कृपणाचे द्वार. म्हणून संत महात्मे कधी कधी भांडतात, पण त्यांच्या भांडणातही देव प्रसन्न होतो बरं का. त्यांच्या भांडणामध्येही भगवान परमात्मा प्रसन्न होतो, पण आपल्या भजनानंही नाराज होण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल असा तो परब्रह्म ती गवळण म्हणू लागली. काय सांगा मला, एवढा काय तो आवडतो ना, इतका आवडतो. त्या गवळणी महाराज भगवंताच्या रूपाला पाहण्याकरता जे काही पाणी होतं घरातलं ते सगळं काय करायच्या, उलंडून द्यायच्या. ओलांडून द्यायच्या आणि पाण्याकरता यमुना नदीला जायच्या. पण जात असताना दारामध्ये जायच्या आणि त्या भगवान परमात्माला बघायच्या. कधी कधी पाहिल्याच्या नंतर पाहिली या वेध लावी बैसे जीवे जडोनी, ते रूप पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अंतःकरणातली अवस्था, मन सारखं त्या ठिकाणी द्यायचं. मन इकडं संसारात रमतच नव्हतं. काय काय करायचे ते त्याची त्यालाच मेळ लागत नव्हता. दूध काढायलाच गेल्या तर गाईचं दूध काढतात का बैलाचं? होय, आपल्या इकडे कसं आहे, बैलाचं काढतात. हो बरोबर आहे. पण त्या गवळणी सुद्धा तसंच करत होत्या महाराज. का तर भगवान परमात्माकडे त्यांची अंतःकरणाची वृत्ती त्या ठिकाणी धावलेली होती. कधी कधी महाराज मेकअप करताना, आता मराठी भाषेत मेकअप आणि आपल्या इंग्रजीत काय म्हणतात त्याला, सौंदर्य प्रसाधन. सौंदर्य प्रसाद हे इंग्रजीतला शब्द आहे. म्हातारे माणसं सुद्धा इंग्रजी बोललेत महाराज, मराठीची सगळी वाट लागली. एका ठिकाणी अशी सज्जन महाराज एसटी बिघडली आणि बिघाडे मी म्हणलं काय झालं बाबा? काय नाही म्हणला, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ते म्हातार म्हणाले, फुकटवालं म्हातार. मी म्हणलं काय अडचण आली म्हण ना, तू इंग्रजीचा काऊन तुला एवढा कळवळ आलाय?
हो सगळ्यांनी, पण ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीवर प्रेम केलं. महाराज ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. संस्कृत मध्ये त्यांना ब्रह्मविद्या देता आली असती. अगोदर पासून वेदाची ब्रह्मविद्या संस्कृत मध्येच आहे ना. पण ज्ञानोबराय म्हणतात बाबा वेद संपन्न आहे पण तो कृपण आहे म्हणले. वेदू संपन्न सर्व ठाई तयाईसा कृपणू नाही. त्यानं काय कृपण केलं ज्ञानोबराय म्हणतात तो कानी लागला तीही वर्णाच्याची. तो म्हणले एकाला सोडून ती घ्यायला त्यानं दिलं नाही विद्या, ते फक्त एकाला देतो म्हणले ती विद्या. तिघांना त्याचा अधिकार नाही वेदाचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना मराठीमध्ये महाराज म्हणतात तो माझा मराठाचा बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके नाहीसा अक्षरे रसिके मिळवीन विठ्ठल विठ्ठल. असं आपला विषय वाढत चाललाय महाराज. ती गवळण मला इतका तो भगवान परमात्मा आवडतो, माझ्या मनामध्ये त्यानं घर केले. माझं मन सारखं त्याच्या रूपाकडे त्याचं दर्शनाकरता सारखं आतुलेले. काय करू सये हे मैत्रिणी, ते गोवित मला आवडतं अभंगाच्या दुसऱ्या. काय करू सये सावळे गोवित. आपल्या मैत्रिणीला ते सांगते, हे सखे. ती मैत्रीण तिला म्हणले बाबा तू असं येड्यासारखं काऊन करायलीस. उठलं की सुटलं त्या नंदाच्या दारात. अरे सगळेजण नावं ठेवायले तुला. काहीतरी विचार कर बारीक सारीक गोष्टीचा. त्यावेळेला तिने सांगितलं महाराज तू का म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी कान नाहीत म्हणले. आपल्याला जर कोणी हसत असलं तर हसू द्या महाराज. आपण वेडो झालं पाहिजेत. वेडो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले मी अगोदर वेडा झालो वेडी यांच्या गावाकडून. आपण अगोदर वेडे झाल्याशिवाय आपल्याला ते नियत साध्य प्राप्त होणार नाही. आपल्याला जर एखादं साध्य जर प्राप्त करायचं असेल तर त्या साध्याकरता वेड होणं गरजेचं आहे. जगानं एकदा वेड ठरवलं की आपलं काम सोपं होतंय. जगानंही ठरवावं, आपल्या घरच्यांनाही ठरवावं आणि आपल्या बायकोनंही ठरवावं की आमचा मालक येडा झाला. मोकळं काम येडं काय करीन काय सांगता येत नाही. होय कोण्या कीर्तनाला जाईन, एकदा घरच्याने येडं ठरवलं की आपलं काम सोपं होतंय. आणि महाराज येडं होणं, महाराज म्हणतात येडेच माणसं काय करतात इतिहास घडवत असतात. आणि येड्यांनी घडवलेला इतिहास शहाणी माणसं वाचत असतात. हा इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल. गवळणीची अवस्था तशीच झाली महाराज. काय करू सये. अगं मैत्रिणी काय सांगू. मी जरी किती जरी आवरलं ना माझं मन तरी ते आपोआप त्याच्या चरणापाशी जाते. आपोआप त्याच्यापाशी जाते महाराज. किती कारण की तो कसा आहे मनाला मोहन करणारा मुरलीवाला आहे. मनमोहन अशा प्रकारचा तो मुरलीवाला आहे. मन मोहून घेतो तो. त्याच्या मुरलीचा स्वर एकदा जर कानावर पडला ना आमच्या तर आम्हाला काहीच लक्ष राहत नाही. लक्ष नाही का तुम्हाला. मी
आखरी आता 3 वर्षाच्या नंतरच पुन्हा पैडी तर पैडी गाठ, नाही तर चल हाट. हो, आता गाठ पुन्हा रविवारी आहे ना पुढच्या, त्याच्यामुळं. आणि अधिक मासे, अधिक कश्य अधिक फलम, आपली सुरुवातही पंढरपुरातच झालती. आता युवा ही नव्हते याला काय. होय बाबा, युवायानं झटका हाणला आपल्याला, पण काय गडबड आहे का महाराजर्षी, का खाली बसायली. बरोबर असो. आहे आपल्या गावाला साधू संतांचे चरणरज लागलेले, धमधम असेल, हंडी असेल, एकापेक्षा एक अशा प्रकारचा सोहळा केला महाराज. हो, कवड्यापासून आपल्याला चांगला उतार आला. कवड्याच्या नंतर आसोला, आसोल्याच्या नंतर धमधम, धमधमच्या नंतर हंडीने रेकॉर्ड तोडलं सगळं. इतकं रेकॉर्ड तोडलं की आता पुन्हा कोणी तुमचं रेकॉर्ड तोडून का नाही काही सांगता येत नाही. 550 का काहीतरी शिदुऱ्या झाल्यात महाराज. 550 शिदुऱ्या. आता एखादाच श्रीमंत असेल का जन्मालाच आला नाही की त्यानं त्याच्या लेकीला एवढ्या शिदुऱ्या द्यावा, देईन का कोणी? देऊ शकत नाही महाराज. एवढ्या शिदुऱ्या करणं, पण खऱ्या अर्थानं महिला मंडळीचं करावं तेवढं कौतुक आहे. त्याच्यासाठी एकदा जोरात चालवा. ही शिदोरीला खूप मोठं अध्यात्मशास्त्र आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराच्या वाङ्मयामध्ये शिदोरीचा शब्द आला. हो, करुणी सिद्ध मोळ सावली भातुके येती दिशे एके न्यावयाशी. ज्या वेळेला तो बाप आपल्या मुलीला न्यायला जातो ना, भातुके या शब्दाचा अर्थ आहे शिदोरी म्हणजे खाऊ. तो बाप आपल्याला काय करतो नेण्याकरता, करुणी सिद्ध मूळ सावली. पूर्वीच्या काळात बैलगाडीला सावली करंजाच्या फोकाची सावली असायची आणि त्याच्यामध्ये ती शिदोरी असायची. मग ज्याची जशी अवस्था असेल, मग कधी कधी 2-3 चपात्या का असेल, तिकडे त्या चपात्या पाहिल्याच्या नंतर सासू जरा चांगलीच खऊट असली तर ती म्हणायची, तुझ्या बापानं 2-4 कातडे सुद्धा नाही आणले. पाहता याचे शब्द कातडे. हो, धुडक, लुगड्याला काय म्हणतात, धुडक, वारे वा असे शब्द. हो, पण ज्याचं जसं अवकाळ हे असेल महाराज म्हणतात अवस्था. हो, तो बाप एक का होईना पोळे न्यायचा शिदोरी, आणि येतानाही शिदोरी आणि जातानाही शिदोरी. लग्नामध्येही ज्या वेळेला मुलीला वाट लावत असताना शिदोऱ्या करावं लागतात, त्यावेळेला सगळं गाव येतं शिदोऱ्या करण्याकरता. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, ही सगळ्या गावाची लेख आहे आणि त्या लेखीची शिदोरी करण्याकरता आपल्याला जायचंय. तिकडे वाटण्याकरता सगळ्या गावात कोरकोर का होईना वाटले जाते का, तर ही सगळ्या गावाची सून आहे. तिच्या बापाचा आपण कोरकोर का होईना, त्या ठिकाणी चतकोर का होईना अन्न खालोत. तिच्या मुलीची संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे का, तर आपण तिच्या बापाची शिदोरी खाल्लेली आहे. विठ्ठल विठ्ठल हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. म्हणून तू का म्हणे, आता येतील न्यावया अंगेया पोलिया माय बापे. वझरकर मंडळी न्यायला येतील. हो, आता तशा प्रकारची अवस्था ती लेख जात असताना होते, तशा प्रकारची अवस्था महाराज म्हणतात आमची झालेली आहे. हो, लाडकी लेख मी संतांची, अशा प्रकारचा भाव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जे काही प्रेम आपण सगळ्यांनी केले ते अवर्णनीय. शब्दामध्ये काही सांगता येणार नाही महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, आपल्याला जर एखादी गोष्ट शब्दात जर सांगता येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे. हो, का 15.5 रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी, उगयाची माथा ठेवी जे चरणी हेच भले. आपण सगळ्यांनी मिळून यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला पाहिजे, हेच भले म्हणले. बाकी आपल्याला काय आता बोलताच येत नाही. विठ्ठल विठ्ठल असो. त्या गवळणीपासून आपला पुढे कार्यक्रम लाभत गेला. आहारे सावळी अति गवळण म्हणते. त्या मुरलीचा स्वर कानावर पडल्याच्या नंतर माझं मन त्या ठिकाणी धावते, काय करावं. हो, अशा प्रकारचं या अभंगामध्ये महाराज सावळा शब्द अनेक वेळा आलेला आहे. पहिल्या चरणाचाही विचार केला, दुसऱ्या चरणाचाही विचार केला, तिसऱ्या चरणाचाही विचार केला. हो, अनेक वेळेला सावळा शब्द आला. आणि मन अनेक वेळेला आलेले. पहिल्या चरणातही आलं, आपे आप लपत मन तेथे. दुसऱ्या चरणातही आलं, हो, बाप रखमा देवरू सावळी प्रतिमा मनी मने क्षमा एक झाले. 3 वेळेला सावळा शब्द आला आणि 3 वेळेला मन अशा प्रकारचा शब्द आला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आमचं मन हो त्या भगवान परमात्म्याच्या रूपाशी एवढं एक रूप झालंय, एवढं एक रूप झालंय की काय सांगावं म्हणले, आम्हाला सांगण्याकरता शब्द नाही. हो, माझं मन बोलावा विठ्ठल, करावा पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोसे मन. हो, झाले हाव भरी. आणि आता
हो परत माघारी येण्याची शक्यता आहे. आमचं मन त्या भगवंताच्या चरणावर आकृष्ट झालं, आता ते परत वापस येऊ शकत नाही. बाप रखुमा देवरू सावळी प्रतिमा मनी मने क्षमा. बार खुमा आपल्या नियोजित वेळेत आवरायचं आणि पुन्हा काय रस आहे खाला. नवरस आपल्या ज्ञानेश्वरीत नवरस हे 10वा रस. शांताची या घरा अद्भुत आला असे पाहुणेरा यरा रसा पाती करा सन्मानू. महाराज म्हणतात बाबा नवरदेवाबरोबर वर्णाची बी बोलवण होणार आहे आणि धोंड्याच्या महिन्यात, त्याच्यामुळं रसाला जास्त वेळ लागू नये. त्याच्यामुळं आपला आता हे रस खूप निर्माण झालेला आहे, पण थोडं आपल्याला त्याच्यावर काय करावं लागेल, थोडी मर्यादा आहे. पण एवढी भजनी मंडळी निर्माण झाली की आपलं वेळेत आवरण का नाही काही सांगता येत नाही, पण आवरण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू, म्हणजे मोकळं करून टाकू सगळ्याला. विठ्ठल विठ्ठल काल्याचा प्रसंग आहे. महाराज म्हणतात काला वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं फल आहे. सगळ्यात मोठं फल हो, आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला काला सेवन करायचं. महाराज म्हणतात आम्ही उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म घ्यायचा आहे. हो, वैकुंठी तो आयशे नाही कवळ काही काल्याचे. ते वैकुंठातही मिळणार नाही तो काला आम्हाला. आम्हाला साधू संतांच्या संगतीत मिळणार आहे, आम्हाला ज्ञानोबराच्या संगतीत मिळणार आहे. एक तर भगवान परमात्माच्या संगतीत काला आहे आणि दुसरा महाराज म्हणतात संतांच्या संगतीत आहे. आज आपल्याला संतांच्या संगतीत काला घ्यायचा आहे. महाराज काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. साधू संतांच्या संगतीमध्ये जसं ज्ञानोबरानं वाळवंटामध्ये काला केला महाराज. नामदेव महाराजाचं कीर्तन आहे आणि नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये महाराज म्हणतात ज्ञानोबरानं काला वाटलेला आहे. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळाशी आहे वाटी. हो, सर्वोच्च फल जर काही असेल वारकरी संप्रदायामध्ये तर तो काला आहे. आणि त्या काल्याकरता महाराज भगवान परमात्मानं चोऱ्या केल्या. हो, परमार्थतही महाराज चोरीच करावी लागेल तर आपल्याला ती प्राप्त होईल. मी सांगत नाही तुम्ही माणसांना महाराज चोऱ्या करायला लावायले, तुम्ही काय डोकं पडले का काय. पण ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, मी काय माझ्या मनातलं सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला जर ते फल प्राप्त करायचं असेल तर चोरी करावी लागेल. हो, जो इंद्रिय आवाज ऐकल्याच्या नंतर महाराज म्हणतात तृण चारा कस करू विसरली गाई गाठली की ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली आणि बाळा स्तन देव विसरली वैर भाव समोर विसरली. हो, सिंह आणि गाय एके ठिकाणी चरतात हे नवल होतं का तर तो आवाज म्हणजे इतका बासरीचा स्वर इतका सुंदर होता महाराज, इतका सुंदर. त्या बासरीच्या माध्यमातून ब्रह्मरस होता आणि तीच बासरी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या समोर नेऊन आणून ठेवली. महाराज म्हणतात का खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. त्या गवळणींना जशी बासरीमुळे समाधी लागत होती तसंच ज्ञानोबराय म्हणतात की या ज्ञानेश्वरीचं श्रवण केल्यामुळे तुम्हाला समाधी लागेल. असा तो बासरीचा स्वर कानावर पडायचा. गायी चारा करण्याचा विसरायचे. त्या फोटोमध्ये आपण बघतो की गायीच्या मुखामध्ये चारा आहे आणि त्या भगवान परमात्माकडे त्या गायी पाहतात. त्या गवळणी म्हणायच्या लाला अरे आमच्यापेक्षा भाग्यवान तर ती यमुनेचं पाणी आहे, तुम्ही त्या यमुनेच्या पाण्यामध्ये पाय सोडून बसता. आमच्यापेक्षा भाग्यवान तर ती बासरी आहे,
त्या बासरीचं किती भाग्य असेल की अधरामृत जे आहे ते तुमच्या ओठाचं अधरामृत त्या बासरी लागते. निर्जीव असणारी बासरी, त्याच्यामध्ये तुम्ही प्राण फुंकता आणि त्या बासरीचा स्वर इतका तल्लीन आम्हाला करून जातो. अशा प्रकारचा तो स्वर आहे. हो, बासरी म्हणजे काय तर अखंडानंद सरस्वती सांगतात की ती तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं महाराज तिच्या अंतःकरणात कोणत्याच प्रकारचा द्वेष नाही, गाठी नाहीत. हा बरोबर, महाराज आहे त्या ठिकाणी. तिच्या अंतःकरणात कोणत्या प्रकारच्या गाठी नाहीत. हो, ती पोकळ आहे, पोकळ. ज्या माणसाच्या अंतःकरणात कोणत्या प्रकारची गाठ नाही, खऱ्या अर्थानं त्याचं जीवन म्हणजे साधूचं जीवन आहे. तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी पायाशी, पोकळ आहे. आणि भगवान परमात्माचा स्वर तिच्यातून फुंकल्याबरोबर अमृत आहे महाराज म्हणतात. तो स्वर म्हणजे एक प्रकारचा अमृत आहे. आणि त्या गवळणी म्हणायच्या मोरपीस लावलं होतं भगवंतांना डोक्याला. मोरपीस का तर मोर हा एकमेव प्राणी असा आहे महाराज की त्याच्या अंतःकरणात काम नाही. ज्यावेळेला श्रावण महिन्यामध्ये ढग येतात, पाऊस पडतो, तो मोर आनंदानं नाचायला लागतो. आणि आनंदानं नाचायला लागल्या त्याच्या डोळ्यात ते आनंदाश्रू पडतात आणि ती लांडोर जी आहे ती आनंदाची अश्रू टिपते आणि त्यावेळेला तिला गर्भधारणा होते. भगवान परमात्मा सांगतात ज्याच्या अंतःकरणात काम नाही ना, मी त्याला डोक्यावर घेऊन नाचतो, म्हणून मोरपीस लावलं. असा खूप विस्तार आहे गोकुळाचं चरित्र असो. आणि भगवान परमात्मानं मग गायी चालत असताना खेळही केले, खूप खेळ केले. आता एकेकाला हे 30-30 खेळ पाठ येतं, ते काय आपल्याला पाहायचं नाही. एक एकावनी बळी रे, हुतू तुतू हमामा हुंगरी लगोरी अशा प्रकारचे खेळ केले. भगवंतानं सांगितलं आता बस देवा, खांदी भार पोटी भूक काय काय म्हणजे आम्ही नेहऱ्या सुद्धा केलं नाही, किक मारली तशीच आलो. त्याच्यामुळे म्हणजे आता भूक लागलेली आहे. आजी ओस अमरावती गाला पहावा येते, देव विसरती देह भाव आपला. आज अमरावतीच महाराज म्हणतात की देवतांना वाटू लागलं की आम्ही हंडीला यावं. पण भगवंतानं सांगितलं बाबा ब्रह्मदेवाला सुद्धा तो काला मिळणार नाही. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संतांच्या संगतीत जावं लागेल. अशा प्रकारे भगवंताने सगळ्या गायी एकत्र केल्या आणि कळंबाच्या झाडाखाली महाराज म्हणतात सगळीकडून सगळ्यांनी फेर धरला आहे. आणि सुंदर महाराज म्हणतात तलपटयू श्रृंग वित्रेचे कक्षे वामे पाने तत्फलांगुलेशु यज्ञ भूपाले गोपाळ कृष्ण भगवान की जय. ईश्वर शेवटी अभंग म्हणू आणि त्याच्यानंतर आपण पण झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी अर्पण करू. उपस्थित सगळ्या महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. एक एका होणी बळेरी. अशा प्रकारे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रृंगारिणी बाळ भाग्योदयन बहुजन्म समर्जित. मागच्या जन्मीचं काहीतरी पूर्वपुण्य असेल. अशा साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काला मिळाला, म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आता नावं घेणं काही कोणाचं शक्य नाही. आता बाकीचं राहिलेलं कार्यक्रम पुढे होणारच आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि सगळ्या ज्ञानेश्वरी पारायण करण्याने साष्टांग दंडवत करतो. पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये मला अशीच ज्ञानेश्वरीची सेवा घडावी हीच ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करू. ज्ञानेश्वरीवर आपलं प्रेम वाढत राहावं आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा घडावी हीच ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना आम्ही याच ठिकाणी थांबतो. वगैरे धुनी होतो तिहाची जीवनी आचार्य
Naomi